भारताच्या फौजदारी न्यायव्यवस्थेत ना एक खूप मोठा बदल होतोय. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मुळे आपल्या देशातल्या न्यायालयांची रचना आणि त्यांचे अधिकार यात मोठे बदल झाले आहेत. तर मग ही नवीन व्यवस्था नक्की आहे तरी काय, आणि याचा आपल्या न्यायप्रणालीवर काय फरक पडणार आहे? चला हेच सोप्या भाषेत समजून घेऊया. आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी न्यायालयांची नवीन रचना कशी आहे ते पाहू. मग दंडाधिकारी आणि सत्र न्यायालयांबद्दल जाणून घेऊया. त्यानंतर अभियोक्ता म्हणजे सरकारी वकील आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिका काय आहेत ते समजून घेऊया. आणि सगळ्यात शेवटी कोणत्या न्यायालयाला किती शिक्षा देण्याचे अधिकार आहेत यावर बोलूया. चला तर मग सुरू करूया. कोणत्याही न्यायप्रणालीचा पाया असतो तिची रचना. या नवीन कायद्यानुसार फौजदारी न्यायालयाचे 4 मुख्य स्तंभ उभे करण्यात आले आहेत. म्हणजे बघा, हायकोर्टाच्या खाली प्रत्येक राज्यात आता ही 4 प्रकारची फौजदारी न्यायालये असणार आहेत. सत्र न्यायालय, प्रथम आणि द्वितीय श्रेणीचे न्यायदंडाधिकारी आणि कार्यकारी दंडाधिकारी, हेच 4 स्तंभ मिळून संपूर्ण न्यायप्रणालीचा भार उचलणार आहेत. आता आपण या व्यवस्थेच्या अगदी पायाकडे येऊया, जिथून सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेशी संबंध येतो, ती म्हणजे दंडाधिकारी न्यायालय. खरं तर बहुतेक फौजदारी खटल्यांसाठी हेच न्यायालय संपर्काचा पहिला बिंदू असतं. प्रत्येक जिल्ह्यात अशा न्यायालयांची स्थापना केली जाते. इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मॅजिस्ट्रेट्स दिसतात, जसे की चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणजे CJM आणि स्पेशल मॅजिस्ट्रेट्स. पण एक गोष्ट इथे खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे या सगळ्यांची नियुक्ती करण्याचा अंतिम अधिकार हा हायकोर्टाकडे असतो. यामुळे न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य टिकून राहतं. बरं, आता या रचनेत थोडं वर जाऊया आणि अधिक गंभीर गुन्ह्यांसाठी असलेल्या सत्र न्यायालयाबद्दल माहिती घेऊया. जेव्हा गुन्हा जास्त गंभीर असतो तेव्हा प्रकरणं इथं म्हणजे सत्र न्यायालयात येतात. प्रत्येक जिल्ह्यासाठी साधारणपणे एक सत्र न्यायालय असतं आणि गंभीर गुन्ह्यांची सुनावणी इथेच होते. सत्र न्यायालयाचं कामकाज हायकोर्टने नेमलेले न्यायाधीश पाहतात. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे लवचिकता. गरज पडल्यास आणि दोन्ही पक्षांची संमती असेल तर सोयीसाठी कोर्टाचं कामकाज दुसऱ्या ठिकाणीही होऊ शकतं. यामुळे न्याय मिळणं अधिक सोपं होऊ शकतं. न्यायालय तर आपण बघितली, पण ही सिस्टीम चालवण्यासाठी जे लोक लागतात त्यांच्याबद्दल बोलूया, म्हणजे प्रशासकीय अधिकारी आणि सरकारी वकील. न्यायव्यवस्थेच्या बरोबरीने एक प्रशासकीय शाखासुद्धा काम करते. हे असतात कार्यकारी दंडाधिकारी. यांची नियुक्ती राज्य सरकार करतं आणि यांचं मुख्य काम कायदा आणि व्यवस्था सांभाळणं हे असतं. यांची रचना अगदी स्पष्ट आहे. जिल्ह्याच्या पातळीवर जिल्हा दंडाधिकारी म्हणजे DM यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण टीम काम करते. आणि हे जे विभाजन आहे ना, ते खूप खूप महत्त्वाचं आहे. का? कारण न्याय देणारे मॅजिस्ट्रेट हे पूर्णपणे हायकोर्टाच्या नियंत्रणाखाली असतात, तर कायदा सुव्यवस्था पाहणारे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट हे राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली. अधिकारांचा गैरवापर टाळण्यासाठी ही विभागणी अत्यंत आवश्यक आहे. आता वळूया अभियोग पक्षाकडे, म्हणजे सरकारची बाजू मांडणारे वकील. कोणत्याही फौजदारी खटल्यात गुन्हेगाराविरुद्ध राज्याचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी यांची असते. इथे अनुभवाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. सरकारी वकिलांसाठी कमीत कमी 7 वर्षांचा, तर विशेष सरकारी वकिलांसाठी तब्बल 10 वर्षांचा वकिलीचा अनुभव आवश्यक असतो. यामुळे खटल्यांमध्ये गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होते. आणि आता आपण येतोय या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. कोणत्या न्यायालयाला नक्की कोणती आणि किती शिक्षा देण्याचा अधिकार आहे? हायकोर्ट आणि सत्र न्यायाधीश कायद्याच्या चौकटीत कोणतीही शिक्षा देऊ शकतात. पण इथे खूप मोठी आणि महत्त्वाची अट आहे. सत्र न्यायाधीशांनी जरी फाशीची शिक्षा सुनावली तरी हायकोर्टाच्या मंजुरीशिवाय तिची अंमलबजावणी करता येत नाही. हा एक खूप महत्त्वाचा चेक अँड बॅलन्स आहे. आता जरा मॅजिस्ट्रेट्सच्या अधिकारांकडे बघूया. इथे आपल्याला स्पष्ट मर्यादा दिसतात. मुख्य न्यायदंडाधिकारी 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास देऊ शकतात. फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट 3 वर्ष आणि 50,000 दंड, तर सेकंड क्लास मॅजिस्ट्रेट 1 वर्ष आणि 10,000 दंड. पण इथे एक मोठा आणि नवीन बदल आहे, तो म्हणजे आता मॅजिस्ट्रेट्सना समुदाय सेवा ही नवीन प्रकारची शिक्षा देण्याचाही अधिकार मिळालाय. तर ही समुदाय सेवा म्हणजे नक्की काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर दोषी व्यक्तीला शिक्षा म्हणून समाजासाठी काहीतरी उपयुक्त काम करायला लावणं, आणि यासाठी त्याला कोणताही पगार किंवा मोबदला मिळत नाही. आता एक प्रश्न येतो की कोर्टाने लावलेला दंड नाही भरला तर काय? इथे कायदा अगदी स्पष्ट आहे. दंड न भरल्यामुळे होणारा अतिरिक्त तुरुंगवास त्या गुन्ह्यासाठी जी मूळ कमाल शिक्षा आहे तिच्या 1/4पेक्षा जास्त असू शकत नाही. ही एक महत्त्वाची कायदेशीर मर्यादा आहे. तर एकंदरीत काय? या नवीन कायद्याने एक व्यवस्थित आराखडा तयार केलाय. न्यायालयांची रचना, अधिकाऱ्यांच्या भूमिका आणि शिक्षा देण्याचे अधिकार
सगळं काही आता स्पष्टपणे निश्चित झालं आहे. पण कागदावरची ही रचना आणि हे अधिकार प्रत्यक्ष जमिनीवर काय बदल घडवतील? न्याय मिळण्याचा वेग वाढेल का? त्याची गुणवत्ता सुधारेल का? हा खरा आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे, ज्यावर नक्कीच विचार करायला हवा.